हॅलो, नमस्कार. आज आपण गुळाची चक्की पाहूयात. लहान मुलांना खूप आवडते, म्हणून माझ्या मुलीला खूप आवडते, म्हणून मी आज बनवते आहे. काय करायचं, प्रमाण कसं घ्यायचं, 1 वाटी गूळ घेतला आहे आणि त्याच वाटीने 1 कप म्हणजे 1 वाटी शेंगदाणे घेतलेत. मस्त खरपूस भाजून घेतलेत तव्यावर आणि त्याचे साल काढून घेतलेत आणि त्याचे थोडेसे असे दुभंगून घेतलेत 2-2 तुकड्यामध्ये. गूळ टाकला आहे मी गॅसवरती, एक कमी गॅस ठेवला एकदम आणि चांगलं हलवून घ्यायचं. बघायचं चासणी होते का. आता मी बघते पण ते होत नाही आहे. अजून थोडा वेळ गॅसवर ठेवावं लागेल आपल्याला. बघा दाखवते तुम्हाला मी. तर असं कडक होत नाही आहे, म्हणजे झाली नाही आहे चासणी अजून. आपल्याला परत 10-15 मिनिटं ठेवावं लागेल. तोपर्यंत इकडे साईडला मी एका प्लेटवरती तूप लावून ठेवत आहे, म्हणजे कारण की जे झालेलं मिश्रण आपल्याला त्याच्यावर टाकावं लागेल, जेणेकरून ते डिशला चिटकणार नाही आणि त्याच्या वड्या पडतील. अजून 5 ते 10 मिनटं थोडंसं आपण हलवून घेतलं आहे. गुळाच्या मिश्रणाला कमी गॅसवर ठेवायचं आहे. झालं आहे का बघूया. होत आहे थोडं थोडं, अजून थोडं 10 मिनटं ठेवावंच लागेल. बनत आहे. तुम्ही पण एकदा घरी करून बघा. गुळाची चक्की घरी बनवलेली खूप चांगली लागते आणि मुलांना हिमोग्लोबिन वगैरे कमी असेल, रक्त कमी असेल तर डेली तुम्ही एक खायला दिलं चॉकलेटवरचं तर खूप चांगलं आहे हेल्थसाठी पण. आणि मुलांना चॉकलेट देण्यापेक्षा असं काहीतरी घरी बनवून दिलं तर खूप चांगलं आहे. आता बघूया झाली आहे का. तर आय थिंक झाली असेल, खूप वेळ झाला आहे. आता बघूया, तुम्हाला एकदा दाखवते मी. तुम्ही एकदा घरी करून बघा, नक्की बघा आणि मला पण सांगा कशी झाली आहे ते. बघा, तुम्हाला दाखवते मी चाचणी. आता छोटे छोटे बाईट्स पडत आहेत त्याचे, म्हणजे झालेली आहे. असं दाबून बघायचं, कडक कडक तुकडे पडत असतील हाताने की झाली म्हणायची आणि गॅस बंद करायचा फ्लेम. जो बाजारामध्ये मिळतो ना चिक्कीचा गूळ द्या बोलायचं त्यांना, तो घ्यायचा कधी पण. थोडा सोडा टाकला तरी चालतो, 1 चिमूटभर. आता मी शेंगदाणे टाकून घेतलेत आणि चांगलं मिश्रण हलवून घेते कढईमध्येच. एकदा एक जीव झालं की परत ते ताटावरती स्प्रेड करायचं. बघा, मी टाकलं आहे आणि ते लाटून घेतलं आहे चांगलं, एकदम पातळ थर लाटून घेतला आहे. बेलण्याला पण थोडं तूप लावायचं, जेणेकरून त्याला चिटकणार नाही. म्हणजे गरम आहे तोपर्यंतच लाटून घ्यायचं, जेवढं पातळ येईल तेवढं लाटता येतं. बघा, अशा वड्या पडल्यात, आपोआप पडतात थोड्या वेळाने.